श्रीमद दासबोध ग्रंथ दशक पहिला समास 6वा श्रोते जनस्तवन श्रीराम आता वंदु श्रोते जन भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी एक सत्वाचे सागर एक बुद्धीचे आगर एक श्रोते वैरागर नाना शब्द रत्नांचे म्हणजे काय हो? येथे जे श्रोतेजन बसले आहेत त्यांना मी वंदन करतो. भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न व सत्यवादी असे हे श्रोते आहेत. यातील काही सत्वगुणांचा समुद्रच आहे तर कुणी बुद्धिमान आहे. काही श्रोतेत नाना शब्दरत्नांची जणू खाणच आहे. कुणी असे रसिक आहेत की वक्त्याच्या प्रत्येक शब्दातील अर्थामृताचा रसास्वाद घेतात. तर काही असे विद्वान आहेत की वेळ पडल्यास कुठल्याही विषयांवर उत्तम वक्तृत्व करू शकतात. काही असे निश्चयी पंडित आहेत की ते कुठल्याही शंकेचे निरसन करतात. काहींची धारणाशक्ती अशी अपार आहे की हे ईश्वराचेच अवतार आहेत. ते जेव्हा सभेत बसतात तेव्हा जणू प्रत्यक्ष देवच त्यांच्या रूपात सभेत उपस्थित आहे असे वाटते. असे अत्यंत सात्विक व मूर्तिमंत शांतीस्वरूप श्रोते पाहिल्यावर वाटते की जणू हे सर्व महान ऋषीश्वरच या सभेत येऊन बसले आहेत व त्यामुळे या सभेला अत्यंत शोभा आली आहे. वेदांचा खरा अर्थ तेच जाणत असतात. त्यांच्या जिभेवर जणू सरस्वती खेळत असते व ते काव्य नाट्यादी साहित्य प्रकारावर बोलू लागले म्हणजे वाटते की जणू देवगुरु बृहस्पतीच बोलत आहेत. काही श्रोते अग्निप्रमाणे पवित्र आहेत तर काही जणू सूर्यासारखे तेजस्वी असून स्फूर्तिरूपी किरण त्यांच्यातून सतत सर्वत्र फाकत आहेत. काही असे ज्ञाननिष्ठ की आत्मरूपी निमग्न असल्याने दृष्टीसमोर असणाऱ्या सृष्टीचेही त्यांना भान नाही. काही अखंड सावधान आहेत तर काही त्रिकाळज्ञानी आहेत तर काही आत्मज्ञानी असून सर्व काळ निरभिमानी आहेत. ज्यांच्या दृष्टी खालून गेली नाही अशी वस्तूच जगात नाही. असे काही सर्वज्ञ आहेत. त्यांच्या मनाने पदार्थ मात्रास जाणून घेतले असते. बोलण्यासाठी म्हणून जे जे काही आठवावे ते त्यांना पूर्वीच ज्ञात असते. तेव्हा शहाणपणाचा आव आणून त्यांच्यासमोर बोलावे तरी काय हेच कळत नाही. परंतु काही भाग्यवान पुरुष गुणग्राही असतात. ते जे समोर येईल त्यातील उत्तमाचे ग्रहण करतात. म्हणून मी अगदी मोकळेपणाने हा ग्रंथ सांगत आहे. जे सर्वदा दिव्याने सेवन करतात तेही रुचीपालटाकरिता कधी कधी वीट न येणारे पदार्थ सेवन करतात. तशीच ते माझी प्राकृत वचने गोड मानून घेतील. प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार श्रद्धेने परमेश्वर पूजन करावे असे सांगितले जाते. पण परमेश्वर पूजनच करू नये हा विचार कुठेही सांगितलेला नाही. त्याप्रमाणेच माझे श्रोते हेच केवळ परमेश्वर स्वरूपच असल्याने मी वाचेने दुर्बळ असलो तरी मला जमेल तशा ओबडधोबड शब्दांनी मी त्यांची पूजा करणार आहे. माझ्याजवळ शास्त्रज्ञान नाही, कुठलीही कला नाही, चातुर्य नाही, प्रबंध लिहिण्याची योग्यता अथवा भक्ती ज्ञान वैराग्यादी गुण नाहीत. तसेच शब्द माधुर्यही नाही. माझा वाङ्मयविलास हा असा आहे की पण जगदीश हा भावाचा भोगता असतो हे जाणून मी स्वस्थ मनाने या ग्रंथरचनेचे प्रवृत्त झालो आहे. आपण सर्व श्रोते म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराच्या मूर्तीच आहात. माझी व्युत्पत्ती ती किती. मी मंदबुद्धीचा मूढ असा आहे आणि तरी आपल्याशी सलग करीत आहे.
एखाद्या समर्थाचा पुत्र मूर्ख असला तरी तो बापाची सलगी करू शकतो, तेवढे सामर्थ्य त्याच्या अंगी नक्कीच असते. तसाच मी तुमचा संतांचाच असल्याने तुमच्याशी सलगी करीत आहे. व्याघ्र, सिंहादी हिंस्र पशूंना पाहून लोक भयचकित होतात, पण त्यांची पिल्ले निशंक मनाने त्यांच्याशी खेळत असतात. त्याप्रमाणेच मी तुम्हा संतांचा अंकित असल्यानेच तुम्हापाशी बोलत आहे. तुम्ही माझी निश्चितच काळजी व्हाल अशी मला खात्री आहे. आपलेच लेकरू काही चुकीचे बोलले तर आईबापांना त्यास सांभाळून घ्यावेच लागते. सांभाळून घ्या अशी विनवणी त्यांना करावी लागत नाही. ते सांभाळून घेतात हे तर प्रेमाचे लक्षणच असते. ते स्वाभाविकपणेच तसे करीत असतात. तसेच तुम्ही संत सज्जन म्हणजे अवघ्या विश्वाचे मायबापच आहात. म्हणून माझा आशय जाणून जे उचित असेल ते करावे व आता पुढे जी कथा सांगेन तिकडे लक्ष द्यावे अशी आपल्या दासांचाही दास असलेल्या माझी प्रार्थना आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोतेजन स्तवन नाम समास 6वा समाप्त.